जो 10 लाखाचं पारितोषिक 75,000 रुपये एंट्री आहे आणि कोणीतरी आपल्या परिसरातील हा संघ तिथे जाऊन आपलं प्रतिनिधित्व करतोय त्यामुळे नक्कीच आम्हाला देखील अभिमान आहे। ग्रामीण बिग बॅश लीग सुरुवात होईल मला वाटतं 31 जानेवारी पासून आहे ती 5 फेब्रुवारी पर्यंत। चला सामन्याला सुरुवात करा। क्षेत्ररक्षण लावून घ्या। आमिर भाई फील्डिंग लगा लीजिए। 5 षटकांचे सामने जर आपल्याला खेळवायचे असतील तर थोडंसं सहकार्य आम्हाला तुम्ही करा कारण वेळात वेळ काढून आम्ही जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्याचा प्रयत्न करतोय। त्यासाठी ते सर्व खेळाडूंचं देखील तेवढंच आम्हाला सहकार्य लागेल कारण थंडीचे दिवस आहेत। सूर्यनारायण देवता कोणासाठी थांबणार नाहीये। जसा वेळ होईल तसा तसा सूर्यदेव हा खाली खाली जाणार आहे त्यामुळे विनंती असेल की सहकार्य करा। आमिर भाई फील्डिंग लगा लीजिए प्लीज। 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी आहे। 25 मिनिट्स आम्ही टाइमर लावलाय। स्ट्राइक वरती अभिषेक पाटील, नॉन स्ट्राइकला मॅकमिलन टप्पा। यस मिलिंद पाटील सरांचं आगमन होते। या सर प्लीज विनंती आहे कारण आपला एवढा मोठा स्टेज आहे आणि ओम ब्रह्मदेव संघाचे खेळाडू बघा जेवण झालेलं आहे दुपारचं त्यामुळे आरामात चाल सुरू आहे। राकेश गोलंदाजी मार्कवर। चला आपला अतिरिक्त खेळाडू असेल तर पाठवून द्या रॉयल स्टनर प्लीज विनंती करतोय कारण नाव सांगण्यासाठी एक खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या। आ जाओ ना जल्दी। यस सामन्याला सुरुवात करा। राकेश आहे गोलंदाजी मार्कवर। स्ट्राइकवर आहे अभिषेक, नॉन स्ट्राइकला मॅकमिलन टप्पा। एक मोठा सामना आजच्या दिवसातील दुसऱ्या हाफ मधील पहिला सामना इथे सुरुवात होते। यस महेश पाटील आलेले आहेत। काहीतरी मशीन आणायला गेले होते आणि थोड्याच वेळ आपल्याला मधुर संगीत ऐकायला भेटेल। राकेश यांचा पहिला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू लॉफ्ट करतोय मला वाटतंय चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय एक दणदणीत षटकार। बघा चेंडू बराच वेळ हवेत होता, बराच उंच गेला होता परंतु शेवटच्या क्षणी रिप्लाय मध्ये आपल्याला पाहावं लागेल ही संधी होती का, हा झेल होऊ शकला असता का। क्षेत्ररक्षक पोचला होता परंतु मला वाटतं उंचीमुळे थोडासा इथे कमी पडतोय की काय। यस बघा इथे मात्र आता थोड्याच वेळात आपल्याला मधुर संगीत ऐकायला मिळणार आहे। ते म्हणून तर घेतली मी मला काम आहे। इथे मात्र हलक्या हाताने ढकलून दिला आहे। एक धाव धावून पूर्ण झाले। एकाच धावावर हानाहानामध्ये 2 धावा धावून पूर्ण होत आहेत। बघा उत्तम क्रिकेट अरुण सर जर बघितलं ना तर हे भरपूर पुढच्या लेवलचं क्रिकेट आहे कारण पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर हलक्या हाताने ढकलून चेंडू खेळून काढला आणि 2 धावा धावून पूर्ण केलेत। फोन नाही येणार ना कोणता। पुन्हा एकदा राकेश इथे मात्र हलक्या हाताने बघा पुन्हा एकदा कट करता हानाहानामध्ये काय घडले इथे मात्र मॅकमिलन याला परतावं लागेल कारण चेंडू सरळ हातात गेला होता
आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे मॅकमिलन. सगळ्यात कम नशिबी खेळाडू मी म्हणेन, कारण एकही चेंडू फेस केला नाही आणि फलंदाज होतोय बाद. धावबादच्या रूपाने पहिला धक्का बसतोय. धावसंख्या असताना ती म्हणजे 8. एकच लाईन लावायची 6 रनची, मग समजतो जो 6 आहे. 2 केला ना तर डबल करायचं, मग आपल्याला समजतं 2 रन. आता हे एक एक केलं ना, आता राहू दे. आता तुला सांगतो बॅट्समॅन निलेश ना. अरे द्या रे कोणता तरी मोबाईल ब्लूटूथ कनेक्ट करायला, गाणी लावायला फक्त. माझी बॅटरी खपेल म्हणून. निलेश नवीन फलंदाज. ब्लूटूथ ऑन करून दे. कशा नंदनला फोन करून कपडा आणायला गेलाय का बनवायला गेला, जेवण बिवून येईल तो. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कड घेतली. नो चेंडू आहे, अवांतर चेंडू. पंच प्रदीप पाटील आम्हाला इशारा करताय, अवांतर चेंडू. यस, फ्री हिट आहे. बघा, मुक्त फटका खेळण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे. या चेंडूवर आपण मुक्त फटका खेळू शकतोय. इथे मात्र मोठा फटका येतोय का? नाही, फ्री हिट असल्यामुळे इथे मात्र एकाच जवळ समाधान मानावं लागेल. नक्कीच बघा, फ्री हिट होती त्यामुळे फलंदाजाला काही नुकसान झालं नाही आहे. 1 धाव उलटी प्राप्त झाले या चेंडूवर. निलेश इथे मात्र ड्राईव्ह करायचा होता. कव्हर रिजन मध्ये फलंदाज होतोय बाद. अजून एक मोठा धक्का. बघा, यष्टी रक्षण बघा तडियाले यांचं. काय यष्टी रक्षण आहे, एवढ्या वेगवान गोलंदाज देखील शॉर्ट किपिंग करतायत. नक्कीच तडियाल मार्फत अतिशय सुंदर यष्टी रक्षण पाहायला मिळत आहे. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. या षटकातील धावसंख्याकडे लक्ष दिलं, धावा झालेत 11 धावा. नवीन फलंदाज प्रतीक गाऱ्या, माफ करा नेल्सन आहे. टी शर्ट मला वाटतं अल्टी पलटी केले. नेल्सन येतोय. एल्सन, ओके, एल्सन येत आहे. कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे क्रिस पॉपिंग क्रिसच्या थोडंसं जास्त बाहेर गेले आणि पहिल्याच चेंडूवर इथे निलू बाद होतोय. नवीन फलंदाज एल्सन. पुढचा चेंडू इथे मात्र ठरवून खेळल्या जात आहे. ठरवून खेळलेला फटका होता, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर इथे मात्र चांगला कमबॅक राकेश मार्फत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आले ते म्हणजे फक्त आणि फक्त 11 धावा.
नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क करतो म्हणजे दानिश येतोय. एक वेगवान गोलंदाज आहे. ईस्टर्न आर्मी रोड संघामध्ये वर्णी लागले. या वर्षीपासून नक्कीच एक मुख्य गोलंदाज म्हणून दानिश यांच्याकडे आम्ही पाहतोय. एक वेगवान गोलंदाज आहे. पाहावं लागेल कशा प्रकारे सामना करतोय अभिषेक. पहिल्या षटकामध्ये धावा आलेत 11. इथे मात्र काय घडलंय. अवांतर चेंडू आहे. यस 1+1 2 धावा अवांतर रूपाने इथे प्राप्त होत आहेत. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर लाईन अँड लेंथ भेटली नव्हती. आता मात्र पुन्हा एकदा ती चूक होते. अवांतर चेंडू बघा लागोपाठचे 2 चेंडू इथे अवांतर आहेत आणि नंदन पाटील यांचं आगमन होते. बघा आमच्यासाठी नक्कीच त्यांनी एक कपडा आणलेला आहे कारण भरपूर उन्हाचा त्रास होतोय आणि नंदन असल्यावर दानिश यांना लाईन अँड लेंथ काही सापडत नाही आहे. इथे मात्र काय घडलंय. फलंदाज होतोय बाद. अभिषेक सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आपलं काम आहे की आपण त्याला सिंगल काढून द्यायला पाहिजे परंतु इथे मात्र तसं काहीच घडत नाही आहे. फलंदाज वारंवार बाद होत आहेत. ते म्हणजे NP स्पोर्ट्स उत्तन संघाचे धावसंख्या आहे ती म्हणजे 14 धावा. नवीन फलंदाज निखिल पाहायला मिळतोय. भालजीपाडा येथे स्पर्धेमध्ये 3 षटकार ठोकले होते. नक्कीच आम्ही पाहिली होती फलंदाजी निखिल याने. शेवटचा सामना होता तो त्या दिवसातील आणि अतिशय चांगली फलंदाजी केली होती. प्रतीक पाटील यांची टीम टेंबिवली संघासमोर 3 षटकार ठोकले होते परंतु तरी देखील उत्तम संघ तिथे पराभूत झाला होता कारण प्रतीक पाटील आउट झाल्यानंतर मोनिश यांनी फलंदाजी केली होती. कारण हे सर्व सामने आम्ही नक्कीच पाहत असतो कारण आपल्या संघाचे जे सामने आहेत ते आम्ही पाहत असतो. इथे मात्र थोडासा विचार करावा लागेल. त्याचा पाणी पाठवतो इनिंग्स ब्रेकमध्ये. बोलो इनिंग्स ब्रेकमध्ये पाणी घेऊन जा फक्त. दानिश पुन्हा एकदा. इथे मात्र काय घडलंय तर पुन्हा एकदा अवांतर चेंडू. लाईन अँड लेंथ काही सापडत नाही आहे. हळूहळू इथे मात्र एकाच जवळ समाधान मानावं लागेल. त्याचा वारंवार वाईट चेंडू हाताळले जाते दानिश यांच्या मार्फत. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 16 धावा.
इथे मात्र अजून एक वेगवान चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा ती चूक. वारंवार वाईट चेंडू हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा दानिश गोलंदाजी मार्कवर अभिषेक साठी. ते मात्र पुन्हा एकदा तीच चूक. मला वाटतंय या षटकातील 5वा वाईड हा चेंडू आहे. धावसंख्या झाले 18 धावा. आणि नंदन पाटील यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण मगासपासून आम्हाला उन्हाचे चटके बसत होते. नंदन पाटील असल्यावर बघा काय सोय होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. अजूनही या षटकातील मला वाटतंय 3 चेंडू शिल्लक आहेत. सेटअप तर कर तुझा. ते मात्र हलक्या हाताने पुश केला जातो. एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? नाही. एकाच धावा समाधान मानते. अभिषेक यांना माहिती आहे काही घाई करण्याची गरज नाही आहे, कारण जवळजवळ या षटकामध्ये अतिरिक्त धावाच 5 ते 6 आले आहेत. त्यामुळे घाई करण्याची गरज नाही आहे. धावा झाल्या 19. जर हे 2 चेंडू आपण व्यवस्थितरित्या खेळून काढले तर नक्कीच मोठे फटके आपण खेळू शकतोय. यस पप्पा पाटील. निखिल लेफ्ट हँड फलंदाज. थोडासा ऍडव्हान्टेज आहे. इथे मात्र बॅट हातात मला वाटतंय सडकते. फलंदाज होतोय बाद. यस LBW फलंदाज होतोय बाद. यष्ट्यांच्या समोर पायचीत पकडलं जात आहे दानिश मार्फत. बघा वेग भन्नाट आहे, त्यामुळे बॅट हातात इथे सटकली आणि निखिल होतोय बाद. चला यापुढील सामना असेल तो म्हणजे भाईंदर बॉईज भाईंदर विरुद्ध RK मोरवा. दोन्ही संघनायक जर आले असतील तर आपण या इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत. RK मोरवा विरुद्ध भाईंदर बॉईज भाईंदर. पराग आम्हाला दिसत आहेत. आपण इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत, तर लगेच आपण यायचं आहे. क्लिंटन येतोय. बघा NP स्पोर्ट्स उत्तम संघ हा एक मोठा संघ आहे, मजबूत संघ आहे. काही खेळाडू आज उपस्थित नाही आहेत. नवीन फलंदाज क्लिंटन. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. बघा वेग किती भन्नाट आहे दानिश यांचा. जर लाईन अँड लेंथ जर टाकली तर नक्कीच हा एक घातक गोलंदाज आहे. जर षटकामध्ये बघायला गेलं तर बॅटने फक्त 1 धाव आली होती, परंतु अवांतर धावा भरपूर आल्या. त्यामुळे धावसंख्या थांबली ती म्हणजे 18 धावांवर. नवीन फलंदाज विपुल येताना दिसतोय. नक्कीच हे गेम प्लॅन असू शकतंय का? कारण विपुल माल्ल्यासारखा फलंदाज असताना अजूनही थांबून ठेवला होता. मला वाटतं दानिश यांची ओव्हर सर्वाइव्ह करायची होती, त्यामुळे विपुल सारखा फलंदाज अजूनही थांबून ठेवला होता. जर बघायला गेलं तर 6 गडी बाद झालेत या 2 षटकांमध्ये. 18 धावा झाल्या आहेत. 19 धावा झाल्या. 19 माफ करा, 19 धावा झाल्यात.
2 षटकांची समाप्ती, धावा झाल्या 19. नवीन गोलंदाज यश जाधव, एक अजून महत्वपूर्ण गोलंदाज या मीरा भाईंदर परिसरातील, कारण यश जाधव म्हटलं तर नक्कीच एक चतुर गोलंदाज म्हणून ज्याचं नाव ज्यांनी बनवलेलं आहे तोच गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. रॉयल स्टार मीरा रोड संघाचा एक भरवशाचा गोलंदाज तो म्हणजे यश जाधव. लेफ्ट गोलंदाज आहे, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अभिषेक पाटील यांच्या मार्फत वारंवार केला जातोय. बघा अभिषेक आणि विपुल जिथपर्यंत क्रीजवर आहेत ना, ही धावसंख्या आकार कधीही घेऊ शकते. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र मोठा फटका येतोय 6 धावांसाठी, येतो एक षटकार. या 6 धावांनी अभिषेक, मी आधीच सांगितलं होतं बघा, अभिषेक आणि विपुल मल्ल्या ही जी जोडी आहे ना, ही डेंजरस जोडी आहे NP स्पोर्ट्स उत्तम संघासाठी. कारण हे 2 असे फलंदाज आहेत जे कधीही कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतायत. कॅपॅसिटी आहे मोठे फटके खेळण्याची, त्यामुळे इथे येतोय एक मोठा फटका. या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. स्लोअर 1 चेंडू. इथे मात्र काय घडलंय तर बॅट लागली होती का, नक्कीच प्रयत्न केला होता तडीवाल्यांनी, परंतु इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव. चांगला कमबॅक मी म्हणेन यश जाधव यांचं, कारण एक चतुर गोलंदाज आहे, एक धूर्त गोलंदाज आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू, इथे मात्र चुकीचा चेंडू आहे. अभिषेक पाटील साठी हा चुकीचा चेंडू आहे. शॉर्ट चेंडू भिरकावून दिला आहे सरळ 6 धावांसाठी. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय एक षटकार. तो बघ एक दिलाय, दोन्ही दे. काय पाहिजे तुला? नंदनी काच फिरव, काच बाईकची. हा स्कूटीची काच, स्कूटी. या 6 धावांनी इथे मात्र आता मात्र थोडस दडपण मध्ये असेल तो यश जाधव. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकले. 31 धावा, 31. तो बॉल घे तो मागचा बॉल बघ जरा याकडे. थोडासा मी म्हणेन कमकुवत चेंडू होता, कारण अभिषेक सारख्या फलंदाजासाठी तो चुकीचा चेंडू आहे. बॉल भेटलाय बघ मागे. इथे मात्र अजून एक मोठा फटका येतोय का? चेंडू बराच वेळ हवेत आहे. एक धाव धावून पूर्ण होते. प्रदीप चेंडू. हॅलो 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 हॅलो, माईक बंद झाला रे. हॅलो हॅलो, अरे माईक बंद केलास. हॅलो 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 हॅलो. प्रदीप पाटील बॉल आलाय बघ मागचा. हॅलो, बस झाला. नाही लागाय ना ते, जाऊ दे सर. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. 32 धावा. निलेश पाटील यांचं आगमन होत आहे पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये. धावसंख्या 32. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. यश जाधव यांच्यावर हल्ला चढवला जातोय. 2 षटकार येत आहेत. विपुल साठी पुढचा चेंडू केलं जात आहे ते म्हणजे यश जाधववर. बघा, जर तुम्ही मुख्य अस्त्र जर
निष्काम केलं तर मात्र मोठा विचार करावा लागेल रॉयल स्टनर मीरा रोड संघासाठी. पाणी पाणी घेऊन जा ना. खाली बॉटल आहे बघ पप्पे, बॉटल ही बाई पायजवळ आहे बघ. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकले. धावसंख्या झाले ती म्हणजे 38. 38 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 38. नवीन गोलंदाज कोण असेल? मला वाटतं राकेश यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाईल का? राकेश यांनी पहिल्या षटक अतिशय सुंदर हाताळला होता. यश जाधव यांना नक्कीच इथे थोडासा मार पडलाय, त्यामुळे नाही दानिश येतोय मला वाटतंय, कारण दानिश यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. फक्त अवांतर चेंडू जर हाताळले ना, कमी केले तर नक्कीच 1 ते 2 धावांचं षटक होतं मागचं षटक दानिश यांचं. परंतु आता पाहावं लागेल कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाते. 2 षटकांनंतर पुढच्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. भाईंदर बॉईज भाईंदर विरुद्ध RK मोरवा असा सामना असणार आहे. चला सामन्याला सुरुवात करा. मी वारंवार विनंती करतोय कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालवू नका, कारण आपल्यालाच अंतिम सामना मग कमी षटकांचा खेळावा लागेल. दानिश येतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत आहे. ही चूक होते का? काय घडलंय? वायरला लागला का चेंडू? यस, वायरला लागला असेल तर बघा तिथे पंच. यस यस, 1.5 चेंडू आहे, कारण चेंडू वायरला लागलाय. मध्ये वायर आहे, सगळ्यांसाठी तोच नियम आहे. बघा बघा उत्तन संघामध्ये थोडस इथे हास्य आलंय, कारण जवळजवळ अभिषेक या चेंडूवर बाद होऊ शकला असता. परंतु आज बघा, आज सण आहे आपला, त्यामुळे कुठेतरी देव आपल्या मागे उभा आहे असंच म्हणतील उत्तम क्रिकेट. ते मात्र काय घडलंय तर बघा, आता मात्र अवांतर नो चेंडू आहे. यस, पिचच्या बाहेर गेलाय. पिचच्या बाहेर चेंडू हाताळला होता. नो चेंडू आहे. फ्री हिट असेल, नक्कीच फ्री हिट असेल. झालं वाटतं. बघा लाईन आणि लेंथ थोडीशी चुकीची आहे, त्यामुळे वारंवार ती चूक होते. बघा तिथे कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट्स करू नका. पंच आमचे सक्षम आहेत. जर पंचांचा निर्णय अंतिम असेल तर आम्ही तोच ग्राह्य पकडणार आहोत. पंच आपला निर्णय लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि लगेच सामन्याला सुरुवात होईल. यापुढील सामना RK मोरवा विरुद्ध भाईंदर बॉईज भाईंदर चालू असलेला सामना.
यस नो चेंडू आहे आणि फ्री हिट आहे बघा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला सामना मैं वही बोल रहा हूँ उसको बोले इसको उसको मत पूछ फाइनल कर को बोलो आपस में बात ना. हाँ उससे फिर क्या होता है कंफ्यूजन पैदा होता हाँ. है. तो एक बार जो डिसीजन दे देना अंपायर ने वो वही डिसीजन पे खड़े रहो. वो कोई भी डिसीजन हो फिर वो एक ही डिसीजन फाइनल. लक्ष ठेवा मॅच. हॅलो तू बघता मग काय झोपलाय तुला वाटलं. जाओ ना लेकिन जाओ ना धूप में काले हो लोग क्या हो. इथे मात्र अतिशय सुंदर फटका. चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. फ्री हिटचा चेंडू. 4 धावा येत आहेत. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 43 धावा 43. अभिषेक सलामी लागेल. फलंदाज आपल्या खांद्यावर सर्व धुरा घेतलेली आहे NP स्पोर्ट्स उत्तम संघाची. कारण ही जी जोडी आहे ना ही महत्वपूर्ण जोडी आहे उत्तम संघासाठी. यष्टीरक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. मुन्ना आता स्वतः मला वाटतं यष्टीरक्षण करण्यासाठी. कारण बघा लाईन अँड लेंथ मध्ये भरपूर फरक पडतोय. ते मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. ब्लॉक हॉल मध्ये मारा केला जातोय. बघा दानिश यांचा जर वेग पाहिला ना तर अतिशय घातक असा वेग आहे. परंतु लाईन अँड लेंथ मध्ये थोडासा कंट्रोल आणावा लागेल. इथे मात्र व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातील सगळ्यात उत्कृष्ट फटका शॉट ऑफ द डे. मी नक्कीच रिप्लाय मागेन उस्मानकडे याचा. डिका स्पोर्ट्स प्लीज याचा रिप्लाय द्या. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकले. 49 धावा. रिप्लाय मध्ये बघा घुटना टेक तमाशा देख. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. 49 धावा. अभिषेक पाटील अजून एक त्याच परीचा फटका. परंतु आता मात्र फटका फसलाय आणि अभिषेक सारखा मोठा मासा इथे गळाला लागतोय. अभिषेक पाटील इज गॉन. 1 पेरी 1 मेरी. आधीच्या चेंडूवर आला षटकार. त्यानंतर दानिश यांनी कमबॅक करून दिलंय. नवीन फलंदाज मला वाटतं अभिषेक पाटील यांची जर खेळी आपण बघितली तर 17 चेंडू खेळलेला आहे. 1 मॅन शो. मला वाटते फलंदाजी 17 चेंडू आणि 36 धावा. अभिषेक पाटील नक्कीच याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. नवीन फलंदाज मैदानात डेन्झिल जातोय. इथे मात्र कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो वेगाने. 1 धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघाले. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. चांगले रनिंग. इथे मात्र अभिषेक पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजे. 17 चेंडू 36 धावा. एकावन्न धावा झालेल्या आहेत उत्तम संघाच्या. अजूनही 4थं षटक मैदानात सुरू आहे. धावसंख्या झाले 51.
पुन्हा एकदा कव्हर रिझर्व चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते. एक धाव धावून पूर्ण झाले. राहुल आहे तिथे. फेकीत काहीशी अंडरआर्म पाहायला मिळते. एक धाव मिळते. षटक संपते. इथे मात्र चौथं धावसंख्या झाले 52 धावा. 52 52 धावा. अजूनही एक षटक शिल्लक आहे. यस, गौतम पाटील यांना विनंती करतोय आपण समालोचक कक्षाकडे यायचं. गौतम पाटील चला धावत या. चला सामना ऑन करा प्लीज, विनंती करतोय. भरपूर वेळ वाया जातोय. 3 वाजलेले आहेत. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. नवीन गोलंदाज बॉबी मला वाटतं आहेत. बघा हा सामना सहजासहजी इतक्या सोप्या पद्धतीने समाप्त होणार नाही आहे, कारण समोर देखील रॉयल स्टेडियम मीरा रोड आहे. आमिर आहे, मुन्ना आहे, मोठे फलंदाज या संघात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॉबी पहिला चेंडू डेंझिल याच्यासाठी स्लोगन पर्याय चेंडू पुल करतोय, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. येतोय अजून एक दमदार षटकार. बघा इथे काय घडलंय तर सर्वप्रथम कुठे गणित बिघडतंय रॉयल स्टेडियम संघाचं, तर जे यश जाधव यांना जी फटकेबाजी झाली त्यामुळे कुठेतरी बॉबी यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं गेलं आणि इथे मात्र बॉबीवर देखील पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय, आक्रमण केलं जात आहे. इथे फलंदाज डेंझिल मार्फत थोडीशी इथे रणनीती चेंज करावी लागेल, ती म्हणजे रॉयल स्टेडियम मीरा रोड संघासाठी. बघा आमिर मला वाटतं थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. क्षेत्ररक्षण मला वाटतं थोडंसं पुढे आलेलं आहे, फलंदाजाच्या समोर उभं राहत आहेत. बॉल कोणी टाकला पुढचा चेंडू इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र विपुल येतोय स्ट्राईकवर, विपुल माल्ल्या. बॉबी यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक मी म्हणेन बॉबी यांचं, परंतु आता मात्र अग्निपरीक्षा असेल. विपुल माल्ल्या स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र कव्हर मध्ये अतिशय सुंदर फटका, परंतु डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा, फक्त आणि फक्त 2 धावा. चांगला फटका होता. कव्हर रिझन मध्ये एक चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या झाले 61 धावा, 61. इथे मात्र शॉर्ट चेंडू पुल करतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय अजून एक षटकार. बघा रॉयल स्टेडियम मीरा रोड संघाला इथे मात्र आता विचार करावा लागेल,
कारण शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू इथे हाताळले जात आहेत आणि शॉर्ट चेंडूवर इथे तुटून पडलाय तो म्हणजे विपुल माल्ल्या. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाले 67 धावा 67. धावसंख्या झाले 67 67 धावा. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. विपुल माल्ल्या इज ऑन फायर. अजून एक चेंडू शिल्लक आहे. ब्लॉक होल मध्ये मारा. एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी फलंदाज निघाले. तडियाल आहे. फेकी अचूक आहे. इथे होईल फलंदाज बाद. एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 74 धावा 74 आणि 75 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं रॉयल स्टोरम मिरावूड संघासमोर. एक मोठं आव्हान असेल. यस पाणी पण वाटून द्यायचं आहे. पाणी घेऊन जाते पिचला टाकायचं आता नाही जा बॉटल या 75 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील थोड्याच वेळात आपल्याला चित्र समोर येईल. तरी चला कर्णधार या RK मोरवा आणि भाईंदर बॉईज कॅप्टन्स प्लीज विनंती करतोय. आपल्याला आधी देखील ऑफिशियल कॉल केला होता की इनिंग्स ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे. अभिषेक बोलला चला NP स्पोर्ट्स उत्तम चौक आणि मला वाटतं बॉथम पाटील यांचं आत्ता आगमन झालेलं आहे. थोडंसं मला वाटतं बोटीवर गेले असतील कारण मी कालपासून त्यांना फोन करत होतो. चला टॉसला या प्लीज विनंती करतो. भाईंदर बॉईज पराग कुठे आहेत आणि किंवा गण्या असेल तर गण्याने या. चला टॉस करून घ्यायचा आहे. RK मोरवाचे संघनायक आलेत का? अरे RK मोरवा आपला या. चला पटापट या बाबा. आपल्याला आजच मॅच खपवायची आहे उद्या नाही. पटापट या. चला मास्टरचा वरिष्ठ खेळाडू असतो. नाणेफेक होईल. गणेश जाधव तिथे आहेत आणि मोरवा संघाचे कर्णधार देखील इथे आलेले आहेत. आमचे यूट्यूब कॅमेरामॅन विनंती करतोय की थोडंसं इथे फोकस करायचं आहे कॅमेरामॅन यांना.
यस कॅमेरामॅन आमचे मला वाटतं सावलीत बसलेले आहेत. कौशल भाई थोडासा फोकस कीजिए. कॅमेरामॅन चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. NP स्पोर्ट्स उत्तम संघ आपल्याकडे 25 मिनिटं आहेत. 25 मिनिटांमध्ये आपल्याला षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. यस मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. यस मला वाटतंय गणेश जाधव यांनी नाणेफेक जिंकलेले आहे. चला लगेच आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. हे नेपाली वो बॉल ले वो बॉल फेंक रहा है देख. चला बॅट्समॅन जाऊ द्या. आमिर भाई थांब नंतर जा. एक ओव्हर झाली. सलामीची जोडी एक नावाजलेली जोडी मीरा भाईंदर परिसरातील आणि रॉयल स्टँडर्ड संघातील आमिर राफेदार आणि मुन्ना. स्ट्राईकवर आमिर, नॉन स्ट्राईकला मुन्ना अशी सलामीला गेलेली जोडी. गोलंदाजी मार्कवर ॲलिसन पाहायला मिळतोय. तर सलामीला गेलेले फलंदाज आमिर राफेदार आणि उबैद खान उर्फ मुन्ना. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच पराग म्हात्रे, प्रदीप पाटील, NP स्पोर्ट्स संघाचे इथे पॅकर नितीन वारे यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. ॲलिसन पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतं. 75 धावांचा भल्ला मोठा डोंगर पार करावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. पहिला आज चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. काय घडलंय तर निखिल आहे तिथे, कोणतीही चूक करणार नाहीये. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने संघाच्या धावसंख्येला इथे प्रारंभ होतोय. कारण आमिर यांना माहिती आहे मोठे फटके खेळावे लागतील, कारण 75 धावा करायच्या आहेत. उत्तम संघाने जी फलंदाजी केलेली आहे ती अतिशय दर्जेदार फलंदाजी होती. ज्या पद्धतीने विपुल माल्या यांचा वापर झाला, शेवटच्या षटकासाठी विपुल माल्या यांचा वापर करण्यात आला. इथे मात्र शफल होऊन अक्रॉस खेळलेत. फायनल एक रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. कोणतीही चूक होणार नाही आहे. एकच धाव. दोन्ही फलंदाज आपलं वैयक्तिक खातं ओपन करतात. इथे धावसंख्या झाले 2. 75 धावांचं एक भला मोठं आव्हान आहे. फुलटॉस स्पर्धा चेंडू इथे मात्र मला वाटतंय आधीच माइंड सेट केला होता की मी सिंगल साठी जाईन, कारण फुलटॉस चेंडू होता. कुठेही मारता आला असता आमिर यांना, परंतु थोडस
माइंड क्रिकेट खेळलं जात आहे. पहिलं षटक आहे. चेंडू अजून थोडासा नवीन आहे, थोडासा फर आहे, त्यामुळे सिंगल धावसंख्येला इथे प्राधान्य दिलं जात आहे. 3 चेंडूंमध्ये 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकवर उबेद खान. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये मारा. काय गोलंदाजी आहे, अतिशय सुंदर ॲलिसन मार्फत. इथे मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ॲलिसन मार्फत. समोर दोन्ही फलंदाज मोठे फलंदाज आहे, ॲलिसनला माहित आहे, त्यामुळे त्याच दर्जाची गोलंदाजी त्यांना करावी लागेल. पुढचा चेंडू. इथे मात्र चूक घडले, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय, नो चेंडू, नो +4, 5 धावा या अतिरिक्त रूपाने. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता. मला वाटतंय स्लोअर 1 चेंडू हाताळण्यासाठी गेले होते, परंतु फुलटॉस चेंडू हाताळतायत आणि चेंडू इथे अतिरिक्त म्हणजे नो चेंडू +4 धावा, 5 धावा प्लस फ्री हिट म्हणजे मुक्त फटका खेळण्याची संधी देखील इथे आहे. या अवांतर धावेने मला वाटते कुठेतरी संजीवनी प्राप्त होईल का मीरा रोड संघाला, कारण मोठे फटके खेळावे लागतील. कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता ॲलिसन, याचा प्रयत्न थोडासा चुकतोय. पुढचा चेंडू इथे मात्र भिरकावून दिला आहे, परंतु डिक्लेरेशन झोन आहे का? यस, 2 धावा डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. 2 धावांसाठी हा फटका येतोय. पूर्ण तिकडे 2च धावा आहेत. तुम्हाला चौकार षटकार ठोकायचे असतील तुम्हाला या साईडलाच फटकेबाजी करावी लागेल. कारण पंच तिथे आहेत डिसिजन देण्यासाठी, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट्स करू नका. चला, NP स्पोर्ट्सचे आमचे ओनर इथे आलेले आहेत. या तुम्ही इथे. इथे मात्र 2 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा ॲलिसन मुन्नासाठी. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकासा चांगला बॅटशी संपर्क झाला नाही, त्यामुळे 1च धावावर समाधान मानावं लागेल. त्या दरम्यान मला वाटतंय षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. परत घेऊन धावसंख्या झाले 11. 24 चेंडू आणि 64 धावा. 11. NP स्पोर्ट्स उत्तम चौक संघ इथे सामना खेळतोय आणि लगेच आमचे दुसरे ओनर आम्हाला दिसत आहेत. प्रवीण वारे देखील इथे आलेले आहेत, कारण त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. विनंती असेल की आपण या मंचावर, कारण प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देखील NP स्पोर्ट्स तर्फे देण्यात आली आहे. नवीन गोलंदाज मला वाटतंय मॅकमिलन नाही आहे, क्लिंटन आहे का? क्लिंटन आहे. क्लिंटन माल्या. ठेव, तुझेच किशन ठेव. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. कव्हर रिजन मधनं मला वाटतं बॉटम आहेत का, या चूक होते. चेंडू काहीसा स्लाइड होत नाहीये, परंतु मोठा झेल होता, कारण हा फलंदाज जर बाद झाला असता तर सामन्याचं चित्र काहीसे वेगळं झालं असतं. परंतु बॉटम थोडीशी चूक करतायत
इथे मात्र झेल सुटते. पुढचा चेंडू इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. फलंदाज होतोय बाद. आमिर दाफेदार इज गॉन. घरी चालला. इथे मात्र मोठा फलंदाज बाद होतोय आमिर आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कुणाल येतोय. कुणाल तडीवाल अजून एक महत्वपूर्ण फलंदाज महाराष्ट्र संघातील अपोल करण्याचा प्रयत्न होता परंतु तितकासा बॅटशी चांगला संपर्क होत नाहीये. स्क्वेअर लेग रिजन मधनं फक्त एक धाव प्राप्त होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. बघा 75 धावा आपल्याला पूर्ण करायचे त्यामुळे मोठे फटके खेळावेच लागतील. त्यामुळे पुन्हा यांच्यावर आता जबाबदारी येऊन पडलेली आहे की मोठे फटके हे खेळावे लागतील. आता मात्र थोडासा स्टेप आउट आले होते परंतु शेवटच्या क्षणी पाहिलं आणि चेंडू कॅज्युअल पद्धतीने खेळले त्यामुळे अवांतर चेंडू इथे समाप्ती होते. पंच आम्हाला इशारा करून सांगतात धावसंख्या झाले या अवांतर धावेने 14 धावा. इथे मात्र गुटनाटेक एक चांगला फटका परंतु एकच धाव देऊन जाईल. एकेरी दुहेरी धावसंख्येने कोणताही फरक हा पडणार नाहीये NP स्पोर्ट्स उत्तम संघाला. हेच बघा बॅट घेऊन जायची आहे. ते मात्र अजून एक सुंदर चेंडू. कुणाल तडियाल याला थोडस बांधून ठेवण्याचं काम केलं जातंय. गोलंदाज क्लिंटन आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा ग्राउंडच्या साहाय्याने एक धाव प्राप्त होते. एकेरी दुहेरी धावसंख्येने काही फरक पडणार नाहीये तो म्हणजे NP स्पोर्ट्स उत्तम चौक संघाला. दोन षटक संपतायत इथे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 16. 18 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 59 धावा. 18 चेंडू 59 धावांची आवश्यकता. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण 18 चेंडूमध्ये 59 धावा करायच्या आहेत. जवळजवळ 20ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखावी लागेल.
आणि आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी स्वतः अभिषेक पाटील ज्यांनी एक हाती फलंदाजी केली होती, 17 चेंडूमध्ये 36 धावा केल्या होत्या, तोच फलंदाज आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू आहे NP स्पोर्ट्स उत्तम संघातील, तो म्हणजे अभिषेक पाटील. बघा भरपूर खेळाडू नाही आहेत, आज दिसत नाही आहेत. मॅकमिलन कोविन सारखा फलंदाज आज संघामध्ये नाही आहे. त्यानंतर रायनल इतूर तो देखील नाही आहे. त्यानंतर प्रतीक गाऱ्या देखील नाही आहे. असे भरपूर खेळाडू आहेत जे रेग्युलर खेळतात, त्यामुळे युवा खेळाडूंना इथे जास्तीत जास्त संधी मिळालेली आहे. बघायला गेलं तर विपुल माल्या, अभिषेक पाटील, गौतम पाटील हे वरिष्ठ खेळाडूची आज भूमिका मैदानात पार पडताना दिसतील. अभिषेक पाटील गोलंदाजी मार्कवर समोर आहे. कुणाल तडियाल पहिला चेंडू हलक्या हाताने, इथे मात्र काय घडलंय तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निखिल आहे का तिथे, यास एक अतिशय सुंदर झेल पाहायला मिळतोय. कुणाल बाद होतोय. नवीन फलंदाज नितीश कुणाल याची जागा भरून काढण्यासाठी. बघा जर आपण स्ट्रोक हा पाहिला तर कुणाल यांच्या मार्फत थोडंसं मला वाटतंय कॅज्युअल एफर्ट होता की काय, कारण जर पूर्ण स्ट्रोक कंप्लीट झाला असता तर नक्कीच हा षटकार मिळाला असता, पण वन हँडेड फटका थोडासा पाहायला मिळाला, त्यामुळे फलंदाज होतो बाद. आणि इथे मात्र वरचढ धरताना दिसतोय तो म्हणजे NP स्पोर्ट्स उत्तम चौकचा संघ. नितीश नवीन फलंदाज, सामनाकडे अभिषेक याचा. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, बराच वेळ चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, एक धाव मिळते. आणि या दरम्यान आमचे जवळचे मित्र मन्या यांचं आगमन झालंय. वेलकम मन्या. नक्कीच मला वाटतं आत्ताच गोव्यावरनं जाऊन आलेत जर तुम्ही ड्रेसिंग बघितली. इथे मात्र वेगवान चेंडूची समाप्ती होते, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुढचा चेंडू इथे मात्र लाईन अँड लेन बिघडते. याच अवांतर चेंडूची घोषणा केली जाते. पंच आमच्याकडे इशारा पोचवतात, अवांतर चेंडू आहे. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त मला वाटतं 18 धावा झाल्यात. 75 धावा पूर्ण करायच्या आहेत, त्यामुळे कुठेतरी एकतर्फी सामना वळताना दिसतोय, परंतु मुन्ना आहे तिथपर्यंत सामन्यामध्ये जान आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे, कोणता क्षेत्ररक्षक पोहोचेल का. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय. नो चेंडू घोषित केला पंचांमार्फत. 1+1 2 धावा. यस, नो चेंडू आहे. पंच आम्हाला इशारा करतायत. या 2 धावांनी इथे मात्र अजून एक संधी येते फ्री हिटची, मुक्त फटका खेळण्याची. ती म्हणजे फलंदाज नितीश यांच्याकडे ही संधी आली आहे. इथे मात्र बॅटची कड घेतोय चेंडू, बॅटच्या खालच्या भागाला ब्रश होतोय. फक्त एक धाव. कुठेतरी एकतर्फी सामना सुरू आहे असं म्हणावं लागेल, कारण मुन्ना यांच्या बॅटमधनं काही मोठे फटके येत नाही आहेत. मोठे फटके खेळावे लागतील, कारण
आपल्याला 75 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर षटकार चौकारावर भर द्यावा लागेल. ते मात्र यशरक्षकामार्फत विपुल मार्फत थोडीशी चूक होते, परंतु बॅकअप आहे तिकडे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अभिषेक मार्फत. फक्त आणि फक्त बघायला गेलं तर या षटकामध्ये धावा येत आहेत त्या 6 धावा आलेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 6 धावा. धावसंख्या बघितलं झाली ती म्हणजे 22 धावा, 22. इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, पुन्हा एकदा एकच धाव. डेन्झेल आहेत तिथे, षटक संपते. इथे मात्र तिसरं. धावसंख्या झाले 23 आणि आता मात्र 12 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. क्लिंटन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो म्हणजे क्लिंटन. इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका नितीश याच्या बॅटमधनं. असे मोठे फटके खेळावे लागतील या 12 चेंडू मध्ये. जास्तीत जास्त मोठे फटके खेळावे लागतील. अशाच पद्धतीचे मोठे फटके खेळावे लागतील जर सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. इथे मात्र पॅड आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. नक्कीच हा देखील ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु वेग जास्त असल्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू जातो इथे निर्धाव. चांगला कमबॅक मी म्हणेन क्लिंटन याचा. इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते क्लिंटन मार्फत. एक षटकार आल्यानंतर मात्र इथे चांगला कमबॅक क्लिंटन मार्फत पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चांगला फटका सरळ रेषेत लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जाते सीमारेषा पार. येतो अजून एक षटकार. 8 चेंडू 40 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. कमीत कमी 6 षटकार ठोकावे लागतील. 8 चेंडू 40 धावा. बघा सुरुवातीच्या षटकांमध्ये जर असे मोठे फटके आले असते तर आता काहीसं गणित वेगळं असतं, परंतु 8 चेंडू आणि 40 धावा बनवायच्या आहेत. अजून एक मोठा फटका येईल का नाही. आता मात्र अभिषेक आहे तिथे एका जड समाधान मानावं लागेल. 7 चेंडू 39 धावा. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच मिरर रोड संघ सामन्यामध्ये राहील. इथे मात्र काय घडलंय तर मला वाटतंय चेंडू निर्धाव आहे. मुन्ना इथे कोणत्या प्रकारची धाव घेत नाही. मुन्ना यांना माहिती आहे की सलामीला आले आहेत
आणि चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवर येत नाही, त्यामुळे नितीश यांना स्ट्राईक दिली जाते. परंतु 6 चेंडू आणि आता मात्र 39 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूवर 6 षटकार जरी आले तरी देखील संघ इथे कमी पडेल, तो म्हणजे रॉयल चॅलेंजर्स मीरा रोडचा संघ. चला मॅच ऑन करा. एनपी स्पोर्ट्स उत्तम बॉईज प्लीज विनंती करतोय, आपल्याला यानंतर अजून 3 सामने खेळवायचे आहेत. चला मॅच ऑन करा. 39 धावा आहेत. अजूनही तुम्ही जर विचार कराल तर खूप वेळ जाईल. मला वाटतं निखिल येथील गोलंदाजी मार्कवर एक लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, मालजीपाडा येथे चांगली गोलंदाजी केली होती या मुलाने. तोच निखिल मला वाटतं शेवटचं षटक हाताळण्यासाठी दिसेल. चला लगेच सज्ज राहायचं आहे. भाईंदर बॉईज संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. भाईंदर बॉईज गणेश जाधव यस फिल्डिंग घेतलेली आहे, क्षेत्ररक्षण. तर लगेच रेडी व्हायचं आहे. आपण लगेच सामना सुरुवात करणार आहोत या षटकानंतर. इथे मात्र डिफाईन लेग मध्ये एक येतोय चौकार, परंतु सामन्याची हवा इथे निघून गेलेली आहे. आणि नितीन वारे यांच्या चेहऱ्यावर आता मात्र हास्य येत आहे, कारण 5 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. चला आर के मोरवा संघ आपण देखील इथे यायचं आहे. आपल्याला फलंदाजी इथूनच जायचं आहे. आर के मोरवा संघ चला या. आपल्याला देखील विनंती असेल की लगेच आपल्याला सामना सुरुवात करायचा आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. या सामन्यानंतर लगेच आपण सामना खेळवणार आहोत. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न सरळ रेषेत ड्राईव्ह केला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाही, कारण पुन्हा नितीश यांना जास्तीत जास्त संधी देण्याचं काम करतायत. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, इथे मात्र वेग जास्त असल्यामुळे व्यवस्थितरित्या बॅटवर येत नाही आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणेन निखिल यांची. आणि इथे मात्र खुश होत आहेत नितीन वारे, कारण संघ इथे सेमीफायनल मध्ये दाखल होण्याच्या पायरीवर दिसतोय. त्यामुळे नितीन वारे स्वतः एनपी स्पोर्ट्स संघाचे इथे संघ मालक आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र लॉफ्ट होतोय, बराच वेळ चेंडू हवेत आहे. शेवटच्या क्षणी इथे मात्र झेल घेतला जातोय. नवीन फलंदाज प्लीज विनंती करतोय लवकर जायचं आहे या जवाना. यानंतरचा सामना भाईंदर बॉईज विरुद्ध आर के मोरवा. दोन चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. यानंतर लगेच आपण पुढचा सामना खेळवणार आहोत, कारण जर घड्याळात बघितलं तर जवळजवळ 3:30 पावणे 4 वाजत आलेले आहेत आणि यानंतर अजून 3 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडंसं आम्हाला सहकार्य करा, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालवू नका. या जादूसाठी पुढचा चेंडू जातोय निर्धाव. शेवटचा चेंडू असेल आणि एकतर्फी विजय पाहायला मिळतोय, तो म्हणजे एनपी स्पोर्ट्स उत्तम चौक संघाचा. कारण पहिल्याच इनिंग मध्ये जवळजवळ 74 धावा ठोकून काढल्या होत्या. त्यामुळे एक भला मोठा आव्हान ठेवलं होतं रॉयल चॅलेंजर्स संघासमोर. इथे मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय कव्हर रिजन मध्ये. वेल प्लेड एनपी स्पोर्ट्स उत्तम चौक आणि हार्ड लक म्हणेन रॉयल चॅलेंजर्स संघासाठी, कारण चांगला खेळ आपल्याकडनं झाला, परंतु आजचा दिवस आपला नव्हता, कारण शोएब सारखा एक गोलंदाज देखील मला वाटतं इंजर्ड आहे.